आजी तू काही कर पण मी माझ्या आईला कुठेही जाऊ देणार नाही. आईसाहेब हे बघा, तुम्ही वेदाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. ती रागात बोलून गेली. बास मीरा, एक शब्दही बोलू नकोस. शब्द सांत्वन नकोय मला. आता छान वाटत असेल ना तुला? पुन्हा तुझ्या मनासारखंच झालंय. आता एक काम कर, तू आता इथेच राहा. मी हे घर सोडून निघून जाते. या घराची मालकीण व्हायचं होतं ना तुला? ही संपत्ती हवी होती ना तुला? घे, आजपासून हे घरही तुझं आणि ही संपत्ती तुझी. मी मात्र हे घर सोडून चालली. अथर्व, बरं झालं आपण वेळीच आलो, नाहीतर काहीतरी बरं वाईट घडलं असतं केशवच्या बाबतीत. बाबा आता ते स्टेबल आहेत, पण मला असं वाटतं की त्यांना इथे ठेवायला नको. हो करेक्ट आहे. आपण त्यांना ठाण्याला शिफ्ट करूया एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये. आपल्या देखरेखीखाली ट्रीटमेंटही चांगली मिळेल त्याला तिथे. ठीक आहे, मग मी ॲम्ब्युलन्स अरेंज करतो. हां, आणि हो त्याच्या घरच्यांनाही कळवावं लागेल ना. मी करतो कॉल, कळवतो त्यांना. अथर्व नाशिकला गेलाय, पण तो जिवंत परत येणार नाहीये हे सांगते. अथर्व, तू माणूस गुंड वाटतोय, तो काहीतरी करेल. तुम्ही सावध राहा. मीरा, माझं हे बुद्धिबळ तुझ्या आवाक्या बाहेरचं आहे. मी इथली वजीर आहे. माझं हे चक्रव्यूह तुला तोडता येणार नाही. पुढच्या एका चालीतच हरणारीस तू. वेदा, वेदा, तू माझं ऐकलं नाहीस ना? आपल्या आजीशी असं कोणी बोलतं का? ती माझी आजी नाहीये. ती आजी खूप चांगली होती, पण आता ती नाहीये. वेदा, मी तुला किती वेळा सांगितलंय, आपली आजी आपल्या चांगल्यासाठीच सांगते. तिच्यावर कधीच रागवायचं नाही, तिला उलट बोलायचं नाही. मी सांगितलंय की नाही तुला? आई, तू आजीची बाजू घेऊ नकोस. तूच बोलतेस ना की कोणाला घाबरायचं नाही. खरं खरं सांगायचं. मग सांगितलं मी खरं. वेदा, बरोबर आहे तुझं. आपण खरंच बोलायचं, पण त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत. वेदा, माझी तुला घराबाहेर जायला का सांगते? तू सुद्धा मला सोडून गेलीस ना तर इथे माझं कोणीच राहणार नाही. हे आजीला का कळत नाही? वेदा, रडू नकोस. डोळे पुस बरं. अगं मीरा, 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 निघाल्या निघाल्या. आई साहेब निघाल्या. निघाल्या? कुठे? घर सोडून चालल्यात त्या. मी हॉल मध्ये पाहिलं त्यांना.
हरी, मी येते पटकन. तू तोपर्यंत वेदाची काळजी घे. हं? तिच्याकडे लक्ष दे. हा, आले मी. मॅडम वहिनी अगं तू सांग जरा समजून. वहिनी ऐका ना, मॅडम नाही येते बघा, असं करू नका मॅडम. ऐका ना मॅडम. वहिनी मॅडम मॅडम अहो थांबा. त्या स्टुपिड मीरासाठी तुम्ही का घर सोडून चाललात? वेळ त्या मीराला लागलाय, आपण तिला घराबाहेर काढलं पाहिजे. तुम्ही घर सोडून जाऊ नका. हा माया, त्या मीराच्या मनासारखं होऊ देत. वहिनी हो असं काय करताय? इतकी वर्ष या घराचा चांगला विचार केला तुम्ही. काल परवा आलेली ही मूर्ख मुलगी, तिच्यामुळे तुम्ही घर सोडून जायचा निर्णय घेताय. आणि वहिनी तुम्ही जाणार कुठे आणि राहणार कुठे? मॅडम एक्झॅक्टली, प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका. आपण तिला बाहेर काढूया. हे बघा वहिनी, आणि या घराला तुमची गरज आहे. अहो रामपुरे कुटुंबाच्या तुम्ही आधारस्तंभ आहात. वहिनी हे बरोबर बोलताय. तुम्ही कुठे म्हणजे कुठे जायचं नाही. बॅग द्यायची. नर्मदा बॅग सोड. मी आता अजिबात थांबणार नाही. अहो मॅडम. आईसाहेब, आईसाहेब थांबा ना. मी तुमच्या पाया पडते, पण तुम्ही नका ना जाऊ. मीरा पाय सोड माझे. नाही नाही, आईसाहेब मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. मीरा, मीरा लांब हो. आईसाहेब बघा, असं नका ना करू. तुम्ही नका जाऊ. मीरा, माझा या घरावरती आता काही एक हक्क नाहीये. आईसाहेब, तुम्ही असं का बोलताय? कारण माझ्याच घरात बाहेरचा एक माणूस येतो आणि मला माझ्याच माणसांपासून लांब करतो. अशा घरात कसं राहावंसं वाटेल मला? आईसाहेब, असं काहीच नाही. मला सुद्धा वाटतं की सगळ्यांनी एकत्र राहावं. एक सून म्हणून तू तसं करणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. माझा मुलगा, मुलगी, नवरा, माझी नात, यांच्या सगळ्यांच्या मनात तू विष पेरलंस. माझी नात मला तिची वैरी समजते. हे सगळं कसं सहन करायचं मी? आता तर मला जगावंसंही वाटत नाहीये. आईसाहेब, मीरा किती वाईट आहेस ग तू. वेदाला वहिनीच्या विरोधात भडकवून काय मिळालं तुला? मी काहीच केलेलं नाहीये. आईसाहेब, मी असं का करेन? मी सांगते तू का केलंस. हे घे. हेच हवं होतं ना तुला? मला हे नकोय. अगं घे. ह्याच्यासाठीच तू घरात आली होतीस ना या. घे घे. हे दागिने आणि या घराच्या आणि तिजोरीच्या किल्ल्या. हे सगळं आजपासून तुझं. मी हरले मीरा, हरले मी तुझ्या समोर. वहिनी थांबा. मीरा, संपत्तीला एवढी आपापली आहेस तू? आणि काय ग मीरा, सासूला घराबाहेर काढायला निघालीस? वा मीरा वा, काय प्लॅन आहे ग तुझा? कसं जमतं तुला? आई, आई कुठे निघाली आहेस तू? आणि काय चाललंय इथे? अनन्या, विचार ना. तुझ्या लाडक्या मीरा वहिनीला विचार. मीरा वहिनी, काय चाललंय?
अगं ती काय बोलणार आहे? तिच्यामुळे आज मॅडम घर सोडून चालले. या मीरामुळे आज वेदा पुन्हा मॅडमशी भांडली, त्यांना उलट बोलली आहे. काय वाटलं असणार आहे त्यांना? अगं वहिनी मीराला ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती, पण हिने तमाशा केला. हे बघ, तू मला अडवू नकोस, मला सगळ्यांना सांगू दे. ए मीरा, कुणाशी बोलतेस तू? मी अंबिका ताईंशी बोलतीये. नाहीतर काय, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. हा, अनन्या, तू तर ओळखतेसच ना मीराला? हा, माहिती आहेत ना तिची नाटकं काय असतात ती? आज तिच्यामुळे वहिनी हर्ट होऊन घर सोडून चालले आहेत. हा. अनन्याताई, मीरा वहिनी, वेदाला, या घराला आणि दादाला तुझी गरज आहे. तू बरी झाली तर ते चांगलंच आहे ना आपल्यासाठी. हे बघ, तू आईचं ऐक आणि ट्रीटमेंट घ्यायला जा. इथे पेशंट कोण आहे? ही काय, हीच पेशंट. हा, हीच पेशंट. अनन्याताई, माझ्यावर विश्वास ठेवा. मला भास होत नाहीये. मला खरंच अंबिका ताई दिसते आणि म्हणूनच मी मीरा वहिनी, प्लीज वेदासाठी कर ना. तू प्लीज ट्रीटमेंट घे. तुला वेदाची शपथ आहे. वा अनन्या, तुला तर मी विरोधी टीम मधलं प्याद समजले होते. तुझ्यामुळे तर माझं काम आणखी सोपं झालं. तुला वेदाची शपथ, तुला वेदाची शपथ, तुला वेदाची शपथ, तुला वेदाची शपथ. मी हॉस्पिटलला जायला तयार आहे. तू ढीक जाशील ग, पण त्या वेदाच्या मनात एवढं विष कालवलंस तू, ती वेदा तुला जाऊ देईल का? सॉरी आई, मी तुझं ऐकलं नाही ना. सॉरी, माझ्यामुळे तुला सगळे ओरडले ना. चल, मी आजीला सॉरी बोलते. चल नाही, सगळ्यांना सॉरी बोलते. तू फक्त घर सोडून जाऊ नकोस. चल ना गाई, मी आजीला ओरड बोलणार नाही. चल जाऊ आपण. चल ना गाई. चल नाही, चल ना. काय झालं? मी बोलते ना ग सॉरी. आई, काय झालं आई? आई, चल ना, मी सॉरी बोलते ना. आई, काय झालं आई? वेदा, सोड माझा हात. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यात एकही दिवस चांगला गेलेला नाहीये. सतत मी तुझ्यासाठी माझा जीव धोक्यात घालत असते. मला तुझ्या बाबांसोबत लग्न करायचं नव्हतं वेदा. पण फक्त तुझ्यासाठी म्हणून मी हे लग्न सुद्धा केलं. माझी सगळी स्वप्न, माझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलंय तुझ्यासाठी. कोण आहेस तू वेदा माझी? सांग ना, कोण आहेस?
मलाही करावं लागतंय. माझा आणि तुझा काहीच संबंध नाहीये वेदा. फक्त तुला सांभाळायचं इतकंच काम होतं माझं. पण तुझ्यामुळे मी वेडी झाले. मला आता हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार आहे. आणि मी तुझ्यासोबत राहिले ना तर मी पूर्ण वेडी होईन. कळलं तुला? वेदा बाजूला हो, मला जाऊ दे. मला तुझा राग येवा म्हणून तू हे नाटक करतेस ना. मी लहान नाही आता, सगळं कळतं मला. तू काही कर पण मी तुझ्यावर कधीच रागवणार नाही. भोवती नाही तरी सोबती असणार आहे. भोवती नाही तरी सोबती असणार आई! हात ना हाती तरी साथ जाणवणार. मला एकटं सोडून जाऊ नकोस. तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. तुझा आधार आहे मी, तुला जपणार वेदा आहे. तूच म्हणालीस ना आता की तू लहान नाहीयेस. तू खरंच लहान नाहीयेस. खूप समजूतदार झालीयस तू. आईचं ऐकशील. या घरात ना दादासाहेब, अनन्याताई खूप चांगले. आणि आजी आणि तुझे बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात ग. तू बाबांवर रागवलीस ना, त्यांना खूप त्रास होतो बाळा. तू तू राग सोडून दे ना. त्यांना समजून घे ना ग. त्यांचे खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. तरी मला तूच हवीयस. मी बरं व्हावं असं वाटत नाहीये का वेदा तुला? मला जावंच लागेल. आई, तुला काही झालेलं नाहीये. वेदा वेदा बाळा हो. वेदा असं नको ना करूस. मला आई असं नको करू. आई माझ्यासाठी थांब ना. आई वेदा हे बघ, अजिबात माझ्या मागे यायचं नाही. आई नाही ना येणार. आई. नाही यायचं.